वायूचा हा दैदिप्यमान सोहळा. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ऐकूया अक्षय पाटील रावे यांचा संवाद ते साधतील. खरं तर हा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा फंटूश 11 टीम मोठी जुई या टीमनं फिल्डिंग करण्याचं धाडसी डिसिजन घेतलं आणि शिवादने एंटरप्राइजेस या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. सलामीचे पहिले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जीवन पाटील जेपी आणि जितेश भुईर जेबी. या IPL ची धून आपण ऐकता अनुभवताय. मॅचला एन्जॉय करत असताना पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिलं दीप पाटील DP टीमचा कॅप्टन स्वतः लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. द गेम इज ऑन. पहिलाच बॉल वाईड यॉर्क हाताळला. या प्रश्नाचं उत्तरही नव्हतं. गोलंदाजानं त्याची धमक दाखवल्याने पहिल्याच बॉलवर हा स्टॉक बॉल हाताळलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि फर्स्ट बॉल डॉट बॉल बिंदी गेंद. अप्रतिम सुरुवात. मोठी जुई ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पहिले षटक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाचं एक वेगळं कौशल्य आपण पाहिलंय. याही वेळेला पुन्हा एकदा तीच लाईन, तोच टप्पा आणि तीच गती. याही वेळेला पुन्हा एकदा मागच्या चेंडूचं अगदी आपण पाहिलं तर प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळालं. जणू काही हायलाईट सुरू आहेत की काय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचा उल्लेख करायचा झाला तर अगदी समसमान रंगाचेच खरं तर वेशभूषा केलेले 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या काही गोष्टी नजर कैदेत आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण शामियाना मात्र नक्कीच फार छान सजवलंय. यावेळेला पुन्हा एकदा लाईन मागे खेचली. शॉट ऑन गुड लेन स्पॉट पण बॉलला आउट स्विंग केलाय. स्विंग अँड अ मिस अँड अ डॉट बॉल. दीप पाटीलची ही गोलंदाजी आपण पाहताय. पहिला वाईड यॉर्क चेंडू, दुसराही वाईड यॉर्क चेंडू आणि तिसरा चेंडू गुडलेन स्पॉटच्या अगदी अलीकडे रिलीज केला, आउट स्विंग केलाय. जेपी जीवन पाटील या फलंदाजाकडे कौशल्य आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे, परंतु मागच्या काही 3 प्रश्न, त्या 3ही प्रश्नांचं उत्तर नव्हतं. काउंटर अटॅक करावा लागेल. हा बॉल मात्र सरळ सोडून दिलाय. पंचांनी आम्हाला अपडेट केलं दिस टाइम लाईन तुम्ही मिस करताय. मगाशी जो अक्षय पाटील सरांनी उल्लेख केला आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 22 आणि जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही खेळाडूकडनं मी म्हणेन नियमांचं उल्लंघन होईल तेव्हा तेव्हा पंच तुम्हाला दंडित करतील. दंडित केलेल्या बॉलवर 10 मिळाली. 1 अकाउंट ओपन झालंय. एक्स्ट्राच्या अकाउंटवर 1 मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट वरनं फ्लाईट दिली बॉलला. आग ओकणारी गोलंदाजी. गोलंदाजी म्हणजे फक्त चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. हे आहे तंत्र, हे आहे कौशल्य आणि हे आहे कसब दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःचं स्प्लेंडिड अगदी ज्या नावाला साजेशा अगदी खेळ हवा होता तो खेळ तो साकारतोय. आणि कॅप्टननं सुरुवात करत असताना दीप आतापर्यंत 4 चेंडू 4 डॉट 1 वाईड. इथे संधी आहे अंडर प्रेशर आणि हा झेल टिपला गेलाय. सचिन रमेश तेंडुलकरांचे सरांची एक छानशी छोटी मुलाखत तुम्हाला माहितीच असेल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका आणि जितक्या चुका तितकं माझं तुम्ही मॅचपासून दूर जाल. चूक झाली, ऑफ ड्राईव्ह करायचा होता, फटका सजवायचा होता, बॉल स्टिकर एंडला लागल्यानंतर फटका फसला आणि बॅट्समन क्रमांक 1 जीवन पाटील अगदी आपण पाहतोय की पहिली 4 बॉल डॉट गेले आणि त्यानंतर त्यानं स्वतःची विकेट गमावली आहे. गोलंदाजीमधली धार आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीमधली लय आपल्याला पाहायला मिळाली. लयबद्ध, प्रमाणबद्ध, तालबद्ध अशी डिसिप्लिन गोलंदाजी सादर करत असताना दीप पाटील आत्तापर्यंत 5 चेंडू 1 विकेट आणि फक्त 1 एक्स्ट्रा धाव त्यानं खर्च केलेली आहे. अप्रथम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आणि काय सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच मात्र नक्कीच चांगला खेळ साकारत असताना कॅप्टननं स्वतःची गुणवत्ता तर सादर केली आहे, परंतु संघाचा सुद्धा आत्मविश्वास त्यानं वाढवलाय. जबरदस्त गोलंदाजी, वैविध्य, स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. मुथय्या मुरलीधरन नेहमी म्हणत असतात की बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट, इट्स बियॉन्ड दॅट. गोलंदाजीमध्ये तुम्हाला व्हेरिएशन करता यायला पाहिजे.
142 ग्रामचा हा चेंडू, मात्र ती फिरवण्याची कला ज्या गोलंदाजाकडे आहे, फलंदाजाचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याचं शॉट सिलेक्शन, त्याचे प्लस पॉईंट्स, त्याचे मायनस पॉईंट्स, त्याची स्ट्रेंथ, त्याची विकनेस, हे सर्व काही ओळखूनच करावी लागते ती गोलंदाज आणि ती गोलंदाजी. गोलंदाज होणे फार सोपं काम नाही आहे. नितेश पंडित सर फार छान सांगतील सुद्धा त्यांच्या मराठी शैलीमध्ये. हे फार मोठा कठीण रोल आहे. हा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि आता धावफलकाची दशा मात्र बदलली आहे. 4 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली आहे 5 या आकड्यावर. पाहायला मिळतंय आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये हा पहिला चेंडू जिथे आपण पाहताय की बॉल आणि बॅटचं टायमिंग अगदी जुळलं गेलं आणि मिनिमम एफर्ट्स मॅक्झिमम रिझल्ट्स असा हा लेट कटचा फटका, ताकद कमी आणि नजाकत जास्त असा क्रिकेटचा देखणा फटका. पहिला चौकार टू एंड द फर्स्ट ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1-5. फार छान संगीत आहे. आपण थोडीशी चर्चा करू. परंतु बॅट्समन जे स्ट्रायकिंग एंडवर येत आहेत, पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडवर आले आहेत ते म्हणजेच जितेश भुईर, जे टीमचे कॅप्टन आहेत. लीड करत असताना टीम प्रिन्स अँड शिवाज्ञा इंटरप्राइजेस टीम मोठी जुई, गतवर्षीची चॅम्पियन टीम म्हणजेच डिफेंडिंग चॅम्पियन कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं मागच्या मॅचमध्ये कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. 70 धावांचा धुवाधार खेळ त्याचा आपण पाहिला होता. मैदानाच्या चहू बाजूला खरं तर मी म्हणेन जी आक्रमक खेळी आपण पाहिली, असं कोणतंही क्षेत्र नव्हतं. वॅगन व्हीलच्या माध्यमातून जर का आपण पाहिलं तर कालचा खेळ हा मैदानाच्या चहू बाजूला षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या खेळासाठी खरं तर कौतुकाची थाप शाबासकी सुद्धा त्याला मिळाली. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याचा इम्पॅक्ट या मॅचमध्ये कसा राहील, कारण जो या मॅचमधनं जिंकेल तो मात्र पुन्हा पुढे जाईल. म्हणजे काय तर त्यांना पुन्हा एकदा या मॅचमध्ये जरी पराभूत झाला तरी सुद्धा दुसरी संधी मिळणार आहे. पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेल्या टीमला खरं तर मी म्हणेन जर का आता नेक्स्ट मॅच पाहिली ना तर मात्र ती डू ऑर डाय असणार आहे. अर्थातच आपण हा राऊंड रॉबिन फॉर्मॅट पाहत आहे, ज्याला आपण म्हणतो की हा खरं तर मी म्हणेन एक संघ त्या पोलमधील दुसऱ्या संघासोबत खेळ करत असतो. आणि यावेळेला आपण जर का पाहिलं तर यश भोपीच्या बॅटमधनं आलेला हा फुल टॉसवर लगावलेला हा आक्रमक स्ट्रोक, जिथे आपण पाहताय की गोलंदाजानं केलेली ही चूक आणि चुकीला माफी नाही असं ठळक सांगतोय यश भोपी. पहिला षटकार. साठी पाहताय आपण यश भोपी, जो गतवर्षी जितेश पाटीलचा जर आपण उल्लेख केला तर आपण जरूर थोडी चर्चा होईल आज सर्वच खेळाडूंची, कारण गतवर्षी चॅम्पियन बनलेला संघ आज मात्र पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याचं त्यांचं स्वप्न खरं तर उरात आणि स्वतः सोबत घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये त्यांचा एक स्टँडर्ड खेळ दाखवत असताना आता स्ट्रायकिंग इनवर आपल्याला पाहायला मिळालेत जितेश भुईर. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन त्यांना मिळालं. हा बॉल क्लीन हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर गाठला गेला. व्हॉट अ कमिटमेंट. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये फॉरवर्ड आले बॉलला, खरं तर मी म्हणे ज्या पद्धतीने त्याच्या हातांच्या उंजलीमध्ये टिपलंय, इट्स अ वेल रनिंग बॅलेन्स कॅच. क्रिकेटचं ॲथलेटिसिझम दाखवत असताना फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले प्रशांत पाटील पीपी, आणि पहिला इझेल त्यानंच टिपला होता. आणि महत्वाचा फलंदाज अगदी आपण पाहताय गोल्डन विकेट इन द मॅच, बॅट्समन जितेश बॅक टू द डगआउट. झटका लगा जितेशच्या स्वरूपात प्रेसी अँड शिवाज्ञा या संघाला.
अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया. मी विनंती करेन अमोल पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते मनीलाल पाटील, खरं तर आयोजक आहेत आमचे अभय पाटील यांचे पिताश्री, शिवशंभो प्रासादिक भजन मंडळाच्या माध्यमानं ग्रामसुधारणा मंडळाच्या पंच या कामगिरीवरती कैक वेळा राहिले ते आदरणीय मनीलाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. त्यांच्या समवेत सन्माननीय गणेश केशव भोपी इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की अमोल पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते गणेश भोपी यांचाही आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. गणेश भोपी यांचा आदरपूर्वक सन्मान आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. येतोय मैदानावरती जरी एक परतला जितेश, तरी इथे मात्र ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय चौकार, नाव आहे सिद्धेश. नाही, नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर आवाज घुमणार यात शंकाच नाहीये. दर्जा, दिमाग आणि आधुनिकतेचा संगम म्हणजे MPL. धावसंख्या झाली आहे ती 17, गडी बाद झाले ते 2 षटकांचा खेळ झालाय. अस्सल चांदीत घडवलेला हा झळाळता आकर्षक चषक केवळ विजयाचं चिन्ह नाहीये, तर प्रतिष्ठा आणि उत्कृष्टतेची ही ओळख आहे. हा चषक उंचावणं म्हणजे या स्पर्धेच्या इतिहासात आपलं नाव करणं. एकंदरीतच आज आपण एका अशा ग्रामीण टेनिस स्पोर्टिंग स्पर्धेचे साक्षीदार आहोत जिथे हा झळाळता तब्बल 20 तोळा न खरं तर मी म्हणेन सजवलेला हा चांदीचा चषक या स्पर्धेची आन बान शान दर्शवतोय. आपण पाहताय मोठी जुई प्रीमियर लीग 2025 सीझन 5 हा दैदिप्यमान सोहळा. ही राजेशाही स्पर्धा षटक क्रमांक 3 मध्ये कॅप्टन आलेत दीप. यावेळेला इनसाइड आउट फटका सजवायचा होता, फिल्डर आहेत, गाठलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हर्षदनं टिपलेला हा झेल आणि एकच जल्लोष कॅप्टनने केले सेलिब्रेशन. आणि का होऊ नये, बॅक टू बॅक विकेट्स. फलंदाज यश भोपी ज्यानं एक चौकार एक षटकार ठोकला होता त्याला मात्र परतावून लागलोय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळालाय तो अजून एक धक्का, धक्के पे धक्का. उंच डीजे मास्टरनं काय समर्पकता दाखवले बघा. उंच षटकार माराया गेला आणि तो फलंदाज मात्र नक्कीच बाद झालाय. षटकार मारण्याचा मोह आणि फलंदाजांची झालेली ससे होलपट आपल्याला पाहायला मिळते. त्रिधा तिरपीट उडाली आता आणि आता धाबे दणाणले असावेत. आता मात्र संयमाची परीक्षा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा एक तरी किमान गुण आपण घ्यावा, संयम. 23 किल्ले दिले पण 100 अधिक किल्ले सरही केले, परंतु त्या प्रवासामधील तो जो संयम आहे ना तो फार महत्वाचा आहे. पहिलाच बॉल यावेळेला नवीन फलंदाजासाठी पुष्कर पाटील आलेत. PP पहिला बॉल डॉट गेलाय फलंदाज पुष्करसाठी, परंतु दीपनं मात्र फार इम्प्रेस केले. दीपनं पहिलं षटक फेकलं, त्या षटकामध्ये धावा या ठिकाणी निलेश चंद्रकांत पंडित यांचं शुभागमन आहे. मर्याई नवरात्र उत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष, त्यांना विनंती असेल वेलकम टू डाईज. राजेशाही स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि सर्वच खेळाडूंचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम टू मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. वी ऑल आर वॉचिंग MPL मोठी जुई प्रीमियर लीग. अशी स्पर्धा रायगडच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पुन्हा होणे नाही. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बडामाटचा वापर केला, हलकाच कट केला बॉलला, बॉल मागच्या बाजूला गेला. आपण जर का पाहिलं ना तर फलंदाजाला फटका सजवायचा होता ऑफ साईडला, परंतु बॅटचं फेस लवकर बंद झालं कारण बॉल त्यानं गतिमान फेकला होता. या अगोदरचा चेंडू आपण जर का पाहिला ना तर मात्र बॉल फक्त सोडून दिला. फिरकीची जादूगरी पेशकश करतोय.
दीप पाटील हा एक मॅजिकल बॉलर आहे. त्याच्या मॅजिक बॉक्समधनं तो कोणती मॅजिक काढेल यात कधीही तुम्हाला काहीही समजणारं उमगणारं नाहीये. म्हणूनच की काय, एक असा गोलंदाज ज्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे, त्यानं आज इम्प्रेस केले. घरचं क्रीडांगण, घरची स्पर्धा, घरचं व्यासपीठ आणि घरचं ऑडियन्स सर्वांना त्याने इम्प्रेस केले. म्हणूनच की काय, या खेळाडूसाठी भरपूर टाळ्या वाजल्या, सिट्ट्याही वाजल्या, कौतुकाची थापही त्याला मिळाली आणि शाबासकीची थाप त्याला मिळाली. भरपूर ॲप्रिशिएट केलं आणि तितका ॲप्रिशिएट करणारा खेळही त्याच्याकडनं झालाय. नाव आहे दीप पाटील. आत्तापर्यंत त्यानं 5 चेंडू फेकलेत, विकेट, डॉट डॉट, एकेरी एकेरी, फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 5, या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 2. हा बॉल शॉट ऑफ अ गुड लेन स्पॉटवर अद्दललाय. हा पॅम खरं तर ऑन द राईज या बॉलला खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये राहिला. फटका सजवण्याच्या पोझिशनमध्ये जेव्हा तुम्ही नसता तेव्हा मात्र बॉलला फक्त ढकलून द्यायचं असतं, मग हवेमध्ये नाही. तर मात्र अलॉंग द ग्राउंड थोडी रिस्कही घेतली, परंतु ती रिस्क आता मात्र नक्कीच मी म्हणेन अंगलटी आली आहे आणि फलंदाज क्रमांक बॅट्समन आपण पाहताय 4था बाद झालाय. बॅट्समन पुष्कर हा बाद झालाय. या ठिकाणी आपण पाहू शकाल एक समालोचक, उरण शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे मावळते उपाध्यक्ष आदरणीय श्यामशेठ ठाकूर धुतुम यांचं शुभागमन आहे. प्रथमतः श्यामशेठ ठाकूर यांचं मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे. खरं तर ज्यांचा अमूल्य वेळ न चुकता सालाबादप्रमाणे खरं तर काल येणं होतं, परंतु सुशांत मुले त्यांचं येणं आज झालं. ते आदरणीय श्याम ठाकूर यांचं मोठीजूट टेनिस क्रिकेट व आयोजक यांच्या माध्यमानं मनस्वी स्वागत आहे. वासुदेव आला. एक टुर्नामेंट्समध्ये येतो आहे. भाऊ कोहली आहेत. भाऊ कोहली यांना विनंती असेल आपला आदरपूर्वक सन्मान. खरं तर नितेश सर आणि अक्षय सर पहिल्या पर्वातील जो समालोचक आता पहिल्यांदा 5व्या पर्वात पाहायला मिळतो आहे. राष्ट्रीय भाषेतून एखादं सत्र तुम्हाला ऐकायला मिळेल, परंतु जाता जाता त्यांचाही आदरपूर्वक सन्मान चुकून राहून जाईल, कारण तर त्यांचाही वेळ या पहिल्या पर्वामध्ये आणि त्याच्यानंतर 5व्या पर्वात मिळाला. मी आदरणीय अमोल पाटील आपल्याला विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या संयोजकांच्या माध्यमानं त्यांना द्यायचं आहे. हा क्रिस्टल क्लिअर कंठ आवाज आपण ऐकतोय. नितेश सर या ठिकाणी भाऊ कोहली हा एक राष्ट्रीय भाषेतील हिंदी समालोचक आमच्या गावातील येथं यथोचित सन्मान स्वीकारताना दिसतोय. हंसिक जयेश पाटील, चला या ठिकाणी नारायण गजानन पाटील यांचे अगदी नातू आहेत, तर त्यानं लगेचच आपल्या घरी मार्गस्थ व्हायचं आहे. हंसिक जयेश पाटील. ओ टू नितेश सर. थँक्यू. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. एज लागला होता, बॉल मागच्या बाजूला फोवऱ्यासारखा फिरलाय. नशीब बळवंत, जिथे आपण म्हणतो ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ 99% ऑफ युअर एफर्ट्स अँड 1% ऑफ युअर लक फॅक्टर फॉर्च्यून, ज्याला आपण म्हणतो. एक धाव मिळाली. धावसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर. एका बाजूला खरं तर जे एअर कंडिशन व्यासपीठ आहे, शामियाना जो सजवला आहे, तिथे मान्यवरांचं खरं तर मी म्हणेन विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक आलेल्या अतिथीगणांचं आपण आदर तिथेसुद्धा करतोय. मोठी स्पर्धा, मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर मोठमोठ्या खेळाडूंचा मोठा खेळ आपण एन्जॉय करतोय. वी ऑल आर एन्जॉईंग MPL सीझन 5. यावेळेला लाईन मागे खेचली. अगदी आपण पाहिलं तर रिकी पॉन्टिंग स्टाईलला बॉलला फक्त ढकलून दिलं. याला म्हणतात डिफेन्सिव्ह अप्रोच. संरक्षात्मक हा फटका होता. एकच मिळाली, परंतु संरक्षात्मक फटके जे असतात ना फार आकर्षक वाटतात, पाहण्यायोग्य. ज्या फटक्यामध्ये खरं तर मी म्हणेन एक वेगळी टेक्निक आपल्याला पाहायला मिळते, वेगळं तंत्र व फुटवर्कचा वापर. शुभमन गिलची सुद्धा एक छाप या फटक्यामध्ये आम्हाला जरूर पाहायला मिळाली. टोटल स्कोअर झालाय 4 बाद 21. 3.2 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झालाय. यावेळेला वेट वॉश, त्यानंतर आक्रमण केले. बॉल हवेमध्ये फिल्डर जज करतील आणि झेल इथं टिपला गेलाय. शुभमनं टिपलेला हा झेल आणि बॅट्समन क्रमांक 5 बॅटर सिद्धू जोशी बॅक टू दी डगआउट.
माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मोठी जोई आदरणीय उत्तम रामभाऊ भोईर यांच्याकडून 501 रुपयाची धनराशी आहे. खरं तर जयंता पाटील, अक्षय पाटील यांना विनंती असेल तुम्ही या अतिथी कक्षात. तदनंतर त्यांचंही योगदान महत्त्वपूर्ण आहे. हेमंत नामदेव भोईर, त्याचबरोबर 551 रुपये या उत्तम रामभाऊ भोईर यांच्याकडून. तदनंतर इथं उपस्थित असणारे निलेश चंद्रकांत पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. मर्याई नवरात्रोत्सव मंडळ आणि या मर्याई नवरात्रोत्सव मंडळाला सातत्यानं एक उत्तम पदाधिकारी म्हणून आणि उत्तम नियोजनकर्ता म्हणून आपला योगदान देणारे आदरणीय निलेश चंद्रकांत पंडित NC पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान उपा आयोजक अमोल पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसतोय. अजून एक विकेट आली. आता बॅक टू बॅक विकेट्स पडताना आपल्याला पाहायला मिळतील. मगाशी काय राव तुम्ही तब्बल टोटल 5 फलंदाज बाद झालेत, 6 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या फक्त 21 या आकड्यावर पाहायला मिळतीये. आज खरं तर असे दिग्गज समालोचक या स्पर्धेसोबत जोडले गेलेत ज्यांनी फक्त बोलत राहावं आणि आपण त्यांना फक्त ऐकत राहावं. इतकं गोड समालोचन आणि निवेदन आपल्याला पाहायला मिळते. समालोचन ही शब्दांची शिल्पकला, भावनांची चित्रकला, हृदयातून उतरलेली ही कला जेव्हा मनापासून साकारली जाते तेव्हा खेळातील उत्साहाची प्रत्येक ठिणगी प्रेक्षकांच्या मनात दीपस्तंभासारखी उचलून जाते. आणि म्हणूनच की काय, समालोचन ही फक्त कला नाही आहे तर ते शब्दांचे एक दिव्य वाद्य आहे. जेव्हा आपण खरं तर हे दिव्य मनपूर्वक वाचताना आपण अनुभवतो ना, मग तर कलेतील क्रीडांगणामधील प्रत्येक भावना प्रेक्षकांच्या मनात मात्र झिरपत जाते. असं सूत्रसंचालन निवेदन आपण आज ऐकताय. अलंकारिक शब्द, उत्कृष्ट असं विवरण आणि खरे पाहता आलेल्या प्रत्येक अतिथीची इत्थंभूत माहिती आणि ती माहिती रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, ठळक अक्षरात या स्पर्धेच्या सोबतीनं मात्र त्याही खरं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाला एक वेगळ्या उंचीवर नेणं म्हणजेच नितेश पंडित सरांचं उत्कृष्ट असं उत्तम असं अगदी निवेदन आपण अनुभवता. मॅचकडे थोडंसं आपण फोकस करतोय. 3.5 चेंडूंचा खेळ झाला, 22 धावा धावफलकावर. एका बाजूला मात्र नक्कीच फलंदाजांची झालेली ही पडझड आपल्याला पाहायला मिळते, परंतु यावेळेला मात्र हा निर्णायक क्षणी एक निर्णायक षटकार आला आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा टर्न आणि ट्विस्ट हर्ष भोपी HB याच्या बॅटमधनं आला आहे हा पहिला षटकार. आम्ही मॅचमध्ये आहोत, आम्ही आत्मविश्वास ढासळू देणार नाही हेच जणू काही ठणकावून सांगत असताना अगदी आपण पाहताय या षटकारानं एकूण धावसंख्येला पोहोचवलंय ते 28 या आकड्यावर. 28. नितेश सर, या ठिकाणी मुख्य पाहुणे आमच्या गावातील निलेश चंद्रकांत पंडित यांच्याकडून या MPL महापर्व 5 साठी आयोजकांना 501 रुपयाची धनराशी सुपूर्द करण्यात आलेली आहे. परत एकदा आयोजकांच्या वतीनं त्यांचं क्षतशः ऋण व्यक्त केलं जात आहे. ऑफर आले बघा. अंकेश कामोटकर, हर्ष पाटील आणि धीरज भोईर यांच्याकडून तेजस पंडितसाठी जर का षटकार लगावले, प्रति एका षटकारासाठी कॅश प्राईज रोकडा 500 रुपये दिले जातील. सो एक षटकार इज इक्वल टू 500 कॅश प्राईज असं कॅल्क्युलेशन. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी ही अपेक्षा असणारे बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय प्रेसी अँड शिवादना एंटरप्राइजेस टीम मोठी जुई या टीमसाठी, कारण धावांचा ओघ वाढला पाहिजे. मॅच कशी असायला हवी जर का आपण कुणालाही विचारलं तर ते जरूर सांगतील की मॅच आम्हाला रफ अँड टफ पाहिजे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे आणि सामन्यामध्ये खरं तर मी म्हणेन प्रत्येक जी क्षण आहेत ना हा अटीतटीचा असला पाहिजे. अगदी आपण पाहताय तर अटीतटीचा हाय व्होल्टेज सामना होण्यासाठी किमान 5 षटकांमध्ये 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा असायलाच हवा.
आत्तापर्यंत 29. या बॉलला अगदी आपण पाहिलं अक्रॉस द लाईन गेले, क्रीजचा वापर केला आणि हुक केलं बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये खुल्या क्षेत्रामध्ये हा बॉल खेळून काढलाय आणि पुन्हा एकदा हर्ष भोपीच्या बॅटमधनं आलाय. हा अजून एक चौकार, टोटल स्कोर पोहोचलाय 6 बाद 33. विकी नारायण भोईर आणि निलेश शिराजी पाटील एवन जोडी. विनंती असेल आपण चला या अतिथी कक्षात आपलाही आयोजकांच्या वतीनं मनस्वी सन्मान स्वीकारायचा आहे. विकी नारायण भोईर आणि निलेश हिराजी पाटील. वॉर्म हार्टेड वेलकम. हर्ष भोपी 3 चेंडू 11 धावसंख्येवर तो खेळ करतोय. यावेळेला अक्रॉस द लाईन गेले, बॉल हवेमध्ये आहे परंतु अपील होईल. पंच सांगतायत की बॉल अंगाचा वेध घेतोय आणि म्हणूनच की काय इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल. डॉटनं खरं तर या चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये नेहमीच आपण चौकार आणि षटकार मारण्याची खरं तर एक वेगळा मानस, फलंदाजांचा एक वेगळा माइंडसेट आपण पाहत असतो. परंतु या षटकामध्ये खरं आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक डॉट चेंडू आला. म्हणजे 3 चेंडू फक्त 4 धावा गोलंदाज हर्षलनं खर्च केलेली आपल्याला पाहायला मिळतीये. ओव्हर द विकेटनं नेक्स्ट बॉल तयार आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं, बॉल हवेमध्ये, 2 फिल्डर तू मै आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कॅप्टननं सांगितलं आय विल टेक इट. दीप पाटीलनं हा पकडलेला झेल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन क्रमांक 6 बॅटो, जर का आपण पाहायला गेलं तर 11 धावांचं एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन तो परतलाय आणि संघाची एकूण धावसंख्या गडी बाद झालेत ते 7 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 3 33. विकी नारायण भोईर आणि तदनंतर निलेश शिराजी पाटील या दोन्ही एवन जोडीचा सन्मान. एकीकडे अजितजी पंडित आणि अमोलजी पाटील हे एवन जोडी या ठिकाणी सन्मान करताना दिसतील. विकी नारायण पाटील भोईर प्लीज आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अजित पंडित यांना विनंती असेल की निलेश शिराजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती द्यायचा आहे. यावेळेला मात्र नक्कीच क्लीन बॉल झालेत फलंदाज बाद. नितेश सर, एक अनुज नावाचे एका मित्राचे एक मित्र इकडे आले होते. त्यांनी कानातलं ती सोन्याची वाली काढली आणि ती रिंग काढून आमच्याकडे दिली आणि आम्हाला सांगितलं की बॅट्समन जे मैदानामध्ये गेलेत त्यांनी जर का या बॉलला षटकार मारला तर ही सोन्याची जी वाली आहे तिची किंमत किमान मला असं वाटतं की 25 ते 30 हजार असणारच आहे. माझ्या कानात जी आहे ती कमी ग्रॅमची आहे, तिची किंमत जवळजवळ 20-22 आहे. आता सोन्याचा भाव वाढलाय, अधिक भाव केला तर मात्र 30-35 हजाराची ती वाली त्यांना कॅश प्राईज म्हणून, खरं तर मी कॅश प्राईज नव्हे ती गिफ्ट म्हणून त्यांना डिक्लेअर केली होती, परंतु नेक्स्ट बॉलला ते बाद झालेत. व्हेरी अनफॉर्च्युनेट. खरं तर नितेश सर, सोन्यासारख्या कामगिरीला सोन्याची वाली बहाल करणं हे प्रचंड मोठं खरं तर दातृत्वाचं उदाहरण आहे. इथं पाहू शकाल स्वैरमारा मैदानावरती घोषित होतोय आणि स्क्रीनवरती निलेश हिराजी पाटील एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि मुख्य आयोजकांच्या वतीनं मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. शेवटचा बॉल आहे, षटकाराच्या अपेक्षा असणारे न्यू बॅट्समन करण गेलेत मैदानामध्ये. यावेळेला अवे फ्रॉम द रिच पंचांनी पुन्हा एकदा अपडेट केलं की हाही बॉल वाईड असणार आहे. प्रयत्न मात्र अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरूच ठेवायला हवेत. असं म्हटलं जातं की उडता येत नसेल तर थोडं पळा, पळता येत नसेल तर थोडं चाला, चालता येत नसेल तर थोडं रांगा, परंतु क्रिकेटच्या या पटलावर प्रयत्नांची धडपड मात्र चालू ठेवा आणि हीच धडपड तुम्हाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियनसुद्धा बनवणार आहे. इथे प्रयत्न फारच छान झाला आहे आणि आपण जर का पाहिलं गेलं तर मागच्या काही 4 चेंडूमध्ये आपण उल्लेख केला तर 3 विकेट्स ज्यानं संपादित केलेत, मध्ये एक वाईड गेलाय आणि त्यानंतर मिळवलेली ही विकेट म्हणजे या षटकामध्ये किमान अगदी आपण पाहिलं तर 3 विकेट्स आले. पहिल्या इनिंगचा खेळ झाला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 आणि 36चं टार्गेट इथं सेट झालं. जाऊया आपण थेट अगदी आपण पाहिलं तर प्रेझेंटेशन बॉक्सकडे. ऐकूया नितेश पंडित सरांचा आवाज आणि आलेल्या तमाम अतिथींचं आदरातिथ्य. या ठिकाणी मुख्य अतिथींमधून अतिथी कक्षामध्ये आपण पाहू शकाल महागणपती डेकोरेटर्सनं खरं तर सुरुवात केली आणि इंद्रायणी मैदानावरती एक नाईट टुर्नामेंटमधील प्रकाश झोतातील देखणं आयोजन पाहिलं नितेश सर, अक्षय सर.
आणि त्याचा फर्म उभा केला होता तो महागणपती डेकोरेटर्सनं. अतिशय कमी वयात शाळेत असताना 3 वर्ष अगदी आमच्यापेक्षा पाठीमागे असून व्यवसाय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. मानसी फार्म हाऊसचे ओनर आणि राजकीय पटलावरती चिरनेरमध्ये सलग 3 वेळा 3 पंचवार्षिक योजनेत स्वतः आणि स्वतःची पत्नी राहिली. ते आदरणीय सचिनजी गबाडी यांचं आयोजकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करायचं आहे. मी विनंती करेन एक आमच्या शीर्षा ऑडिओ मंडप डेकोरेटर्सचे ओनर अजित पंडित यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सचिनजी गबाडी. हे ऋणानुबंध आहेत. एका समालोचकानं दुसऱ्या समालोचकाला एखाद्या व्यासपीठावरती संधी देणं नितेश सर, तसं एका मंडप डेकोरेटर्सनं दुसऱ्या मंडप डेकोरेटर्सला सातत्यानं सहकार्य करणं ही भावना आहे. स्पर्धा जरी असेल ना आयुष्यात, एखादा बलून डेकोरेटर्स आहे तर त्याची स्पर्धा एखाद्या बलून डेकोरेटर्सशी असेल तर ते विचार जुळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तुझ्या पाठी उभा राहीन, जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. असे दोघे एकमेकांचे ऋणानुबंध जोपासत आहेत आणि या मंचावरती त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर पाहूया त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आहेत सुशांत. आम्ही गेल्यानंतर आम्हाला मायक्रोफोनवरती आवाजाची अतिशय सुंदर मिक्सिंग करून वेगवेगळ्या प्रकारचा आवाज देण्याचं काम करत आहेत सुशांत. यांचा आदरपूर्वक सन्मान. सुशांत पाटील ठाकूर, सुशांत ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. आणि तदनंतर श्याम ठाकूर, शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष तथा एक उत्तम समालोचक आणि तुम्हा सर्वांना ठाऊक असणारा दुतुमचा पर्या सोन्या यांचे पप्पा, नाव आहे श्याम गोकुल ठाकूर. यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. मोठी जुईमध्ये जवळजवळ 100हून अधिक कार्यक्रम या श्याम ठाकूर यांच्या आवाजातून निवेदनबद्ध झालेले आहेत. ते विनंती असेल अजित पंडित यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. सन्माननीय श्याम गोकुल ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय आणि त्यातूनच आपण पाहू शकाल 4 दिवस आयोजकांना ज्याप्रमाणे चातकाला पावसाची प्रतीक्षा ना, त्याप्रमाणे या आयोजकांना श्याम ठाकूर यांची प्रतीक्षा होती. शेवटचा दिवस उजाडला, आज तरी येतील का? आणि अखेर बरोबर 12 वाजता ज्यांची उपस्थिती या ठिकाणी झाली तर या राईट टाईमला त्यांचं आदरपूर्वक सन्मान होतोय. ओ टू अक्षय सर. फिर से एक बार आपकी मोटी जी प्रीमियर लीग 2025 में आपका सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ और ले चलता हूँ आपको ब्यूटीफुल कलरफुल इस दुनिया में. वहाँ पे खेल जारी है यहाँ पे मोटी जी प्रीमियर लीग 2025 का फंटूज बनाम शिवाब्दे इंटरप्राइजेस, ये 2 टीमों के बीच का ये मुकाबला. पहले तो यहाँ पे बल्लेबाजी करते हुए 35 रन बनाए, 36 रन का टारगेट होगा. हॅलो अक्षय सर, या ठिकाणी देविदास वामन पाटील आणि हरेश्वर अर्थात बंडू वसंत भोईर, चला प्लीज आपण या मुख्य अतिथी कक्षात. तदनंतर विजय शेठ कामोटकर, ओम साई कॅन्टीनचे प्रोप्रायटर या ठिकाणी कार्यक्रमातून सचिनजी गबाडी प्रस्थान करतायत. विजय कामोटकर, ओम साई कॅन्टीन GDL कॅटर्स मोठी जुई यांचे प्रोप्रायटर हरेश्वर वसंत भोईर. आणि तदनंतर त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी कक्षाकडे आसनस्थ व्हायचं आहे. वेलकम विजयजी कामोटकर. ऑल सेट फॉर रन चेस. इस बार ओपनिंग के बल्लेबाज आप ऑन स्ट्राइक देख सकते हो प्रशांत, नॉन स्ट्राइक में ऋषि. गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज जितेश भोईर. लेग ग्लांस करना चाहते थे, इस बार बॉडी के ऊपर टकराने के बाद पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद डॉट की पहली समाप्ति हो जाएगी. अच्छी यहाँ पे गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी स्किड हुई और तेजी से अंदर की तरफ आती हुई गेंद बॉडी के ऊपर टकराई. डॉट गेंद के साथ शुरुआत की है गेंदबाज जितेश भोईर ने. पहले सत्र में गेंदबाजी काफी बढ़िया रही और उसके चलते 35 रनों के ऊपर रोका और यहाँ पे 36 रन का टारगेट सेट किया गया है. फंटूस टीम यहाँ पे आप देख सकते हैं उनके विपक्ष में शिवाब्दे इंटरप्राइजेस, 2 टीमों के बीच का कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष. टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त किया. इस बार लॉफ्टेड लेग ग्लांस किया, डिब्बा को स्क्वायर लेग में गेंद को ताना जाएगा. आता हुआ ये चौका.
पे चौका आने के बाद या बल्लेबाज ठिकाणी को- माणिक कोहली यांचं शुभागमन आहे. माजी सरपंच रश्मिताई कोहली यांचे यजमान आदरणीय माणिक कोहली आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. हुतात्मा वारस ओटो अक्षय सर. 4 रन यहाँ पे देखने को मिलेंगे स्कोर बोर्ड के ऊपर. 3 गेंदें हो चुकी है. ये गेंद अभी स्किट करने के बाद बाहर की तरफ निकलती हुई फिर से एक बार इनसाइड आउट करना चाहते थे. गेंद थर्ड मैन क्षेत्र में जाएगी. इस बार आता हुआ इस दूसरे सत्र का बल्लेबाज के बल्ले से दूसरा चौका. हम तो तेरे बल्लेबाजी करता हुआ प्रशांत ने अच्छी शुरुआत दिलाई है अपनी टीम के लिए, फंटूस टीम के लिए. पहले तो शिवाद ने इंटरप्राइजेस ने बल्लेबाजी करते हुए 35 रन बनाए. 36 रन का टारगेट यहां पे सेट किया गया है. ये टारगेट चेस करते हुए फंटूस टीम के बल्लेबाज प्रशांत काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा. गेंदबाज जितेश भोयर कम बैक करना चाहेंगे अपने गेंदबाजी में. टिप्पा खाने के बाद इस बार अवे फ्रॉम द बॉडी निकलती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई क्रीज के कोने का इस्तेमाल करके एंगल बना के गेंदबाजी की जा रही है. इस बार बल्लेबाज भी कवर ड्राइव करना चाहता था लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति. 8 रन बिना कोई विकेट गंवाए पंटूस टीम. जितेश भोईर इस बार लॉप किया है बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. गेंद जाएगी बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. पहला मैंडेटरी पावर प्ले और इसका बखूबी यहां पे बेनिफिट मिला है फंटूस टीम को. पहले ओवर की यहां से समाप्ति होती हुई 12 रन ऑन बोर्ड आपको देखने को मिलेंगे बिना कोई विकेट गंवाए फंटूस टीम. ये महाराष्ट्र में रायगढ़ में उरन और उरन में हमारा मोटी जुई. और ये मोटी जुई प्रीमियर लीग आप देखते हुए इस बार 24 गेंदें और 24 रनों की आवश्यकता होगी. पहले ओवर में 12 रन आए. हर्ष बोपी ने गेंदबाज खुद की तरफ से पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर यहां से डाला जाएगा. दूसरा मैंडेटरी पावर प्ले ऑन होगा. इस बार दायरे के बाहर आपको 3 अतिरिक्त फील्डर देखने को मिलेंगे. डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के दायरे में आपको 3 फील्डर तैनात किए गए हैं. 38 सर्कल की बात की जाए तो फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, पॉइंट और मिड ऑफ और एक शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात किया गया है. एक लेग गली. इस तरह से फील्डिंग की सजावट है इन बल्लेबाज को घेरने के लिए. पंटूस 11 टीम इस बार 24 गेंदें 24 रन की आवश्यकता. 12 रन बिना कोई विकेट गंवाए पंटूस 11. गेंदबाजी मार के ऊपर हर्ष भोईर, तेज तर्रार गेंदबाज राइट मोड़ विकेट गेंदबाजी करते हुए. जड़ में गेंदबाजी इस बार लॉप किया डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा. इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने इस बार छोर चेंज किए. 1 रन यहां से मुकम्मल किया. 13 रन ऑन बोर्ड हो गए. अभी आने वाली 23 गेंदें 23 की आवश्यकता. शुरुआत धमाकेदार थी और उसके चलते अभी आसानी से गेम को आगे बढ़ाया जा रहा है. सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा प्रशांत और ऋषि, ये दोनों बल्लेबाज की अच्छी शुरुआत दिलाई अपनी टीम के लिए. पटकी हुई गेंद इस बार मारना चाहते थे. एक डीप एक्स्ट्रा कवर में बल्ले को यहां पे चूमती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाएगी. पहले यहां पे विकेट का पतन होता हुआ प्रशांत को 4 ओखा निश्चित किया. विकेट नंबर इज डाउन. 13 ऑन बोर्ड रन. सन्माननीय माणिक कोहली यांचं शुभागमन आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. आमच्या आयोजकांच्या वतीनं सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन मी मयूर भोईर आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते माणिक कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. आदरणीय माणिक कोहली यांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी अगदी मध्यवर्ती ठिकाणी जायचं आहे. तदनंतर देवीदास वामन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान येथे केला जाईल. मी देवीदास पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपणही आपला आदरपूर्वक सन्मान आणि विनंती असेल कुंदन रमेश भोईर यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय देवीदास
पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. देवीदास वामन पाटील ग्रामसुधारणा मंडळावरती राहिले आणि आजच्या या कार्यक्रमातील मुख्य अतिथी देवीदास वामन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय कुंदन पाटील भुईर यांच्या पवित्र शुभ हस्ते संपन्न होताना दिसतोय. तदनंतर विजय कामोटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन कुणाल बंडा यांना की विजय कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. कुणाल बंडा यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य आयोजक आहेत आमचे आणि या आयोजकांच्या पवित्र शुभ हस्ते आपल्या गावातील सर्वात बेस्ट एडिटर विदाऊट लॅपटॉप एडिटिंग आवडत असेल खरं तर त्यांचा सन्मान होईल, परंतु त्याच्या अगोदर त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या अतिथींचा आदरपूर्वक सन्मान इथं केला जातो आहे. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्सकडे. एक रंगतदार मॅच, दोघांची ड्रेस कोड जरी अगदी साम्य दिसत असेल तरी दोन टीम वेगळ्या आहेत. एकीकडे असणार आहे 1-2 शिल्लेवन तो दूसरीकडे प्रेसी अँड शिवाज्ञा. 19 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर यहाँ से 19 गेंदे और 17 रन की आवश्यकता होगी जीतने के लिए फंटूस 11 टीम के लिए. गेंदबाजी में आपको हर्ष भोपी 1 टू गो. लास्ट गेंद इस ओवर की. जड़ में गेंदबाजी करने का फैसला लिया था. लोअर फुल टॉस हुई, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई आता वह थनथनाता हुआ चौका बल्लेबाज के बल्ले से रनों का और गेंदों का फासला कम करने वाला ये चौका है. या ठिकाणी आत्ताच आलेली धनराशी आहे ती म्हणजेच महागणपती डेकोरेटर्स आणि चिरणे ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय सचिन घबाडी यांच्याकडून रोख रक्कम 2,501 रुपयाची धनराशी आहे. आपल्या गावातील माजी सरपंचा सौ रश्मिताई माणिक कमल कोली यांच्याकडून रोख रक्कम 1,001 रुपया. तदनंतर देवीदास वामन पाटील यांच्याकडून रोख रक्कम 201 रुपये. महेशजी केशरीनाथ यांना विनंती असेल आणि भूषण भालचंद्र आपण मुख्य अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. मर्याई नवरात्र उत्सव मंडळाचे मेंबर्स आहेत, अतिथी कक्षामध्ये विराजमान होत आहेत. या सर्व देणगीदारांचा मी परत एकदा मनस्वी आभार. थँक्यू. ओ टू अक्षय सर. 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर फंटूस 11 ये टीम आने वाले 18 गेंदे और 13 रन की आवश्यकता होगी. दीप पाटिल 4 गेंदे खेल चुके, व्यक्तिगत 10 रन बना चुके हैं और ऋषि जो स्ट्राइक एंड के ऊपर है 1 गेंद खेल के 1 रन बना के अपना व्यक्तिगत योगदान देते हुए फंटूस 11 टीम के लिए. दीप पाटिल की अगर बात की जाए तो एसीसी मोटी जुई टीम के लिए स्ट्राइकर गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हैं और अच्छी बल्लेबाजी भी करते हैं. ऑलराउंडर परफॉर्मेंस देते अपने मोटी जुई टीम के लिए. इस बार इनसाइड आउट किया, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को तान दिया, 1 रन मुकम्मल किया जाएगा. अच्छी फील्डिंग सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा यहां पे जिस तरह से फील्डिंग में एफर्ट्स दिए अपनी टीम के लिए. 2 रन बचाए, 25 रन 25 लॉस ऑफ 1 विकेट्स रिमेनिंग ऑफ फ्यू बॉल्स. अक्षय सर या ठिकाणी आता धनराशी येतोय. प्रथमतः कॉम्बॉक्सकडे खरं तर डिस्टर्ब होतोय. विजय जोमा कामोटकर ओम साई कॅन्टीनचे मालक यांच्याकडून रोख रक्कम 2,000 येतोय. इथे मात्र बॅटमधून पाहायला मिळतोय त्यास 2,000 खरं तर उदात्त भावनेतील देणगीसाठी मान्यवरांच्या अगदी त्या कक्षाकडे आणि आपण पाहू शकाल त्या बॅकस्क्रीनच्या बाजूला असलेला या ऋषिकेशच्या बॅटमधील एक खणखणीत षटकार. छक्के की बदौलत 31 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आने वाली 16 गेंदे और 5 रन की आवश्यकता होगी. जाना मत कहीं पे, देखते रहिए मोटी जुई प्रीमियर लीग 2025 सीजन 5 का ये आखिरी दिन का ये मुकाबले. अच्छा हल्के हाथों से खेला, यहाँ पे डीप कवर की तरफ गेंद को ढकेला गया, 1 रन मुकम्मल किया. दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरी भी रन इत्मीनान के साथ पूरी करते हुए दोनों बल्लेबाज. यहाँ पे गेंदों और रनों का या जो ठिकाणी फासला है, मान्यवरांमधून सन्माननीय हेमांगीताई पाटील किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भावनाताई घाणेकर यांच्या आखाड्यातील आणि तदनंतर किंबहुना आपल्या उरणला महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उरण तालुका अध्यक्षा हेमांगीताई यांचं शुभागमन झालं. मला आठवतोय खरं तर ब्लड डोनेशन कॅम्प कोरोना काळात ज्या उरणच्या
डाऊरनगर प्रभागामध्ये घेतला गेला. त्या आदरणीय हेमांगीताईंचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. लेग स्टंप के काफी बाहर जाते हुए गेंद वाइड कर दी अंपायर ने. इस बार जीत का फासला 2 रनों का है. अभी 14 गेंदों में 2 रन की आवश्यकता होगी. गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज जितेश भोईर. काफी कम स्कोर था पहले सत्र में, इसके चलते यहाँ पे फंटूस 11 काफी जीत के करीब आते हुए. इस बार बढ़िया शॉट सिलेक्शन, पुल किया लेकिन ये पुल अनसक्सेसफुल हुआ. वहां पे कैच पकड़ा गया. बल्लेबाज का यहाँ से वापसी यहाँ पे होती हुई डगआउट की तरफ. जीतने के लिए महज 2 रन की आवश्यकता है. यहां से फंटूस 11 टीम को पहले सत्र में बात की जाए तो 35 रन बनाए, 36 रन का टारगेट सेट किया था. अभी तीसरी ओवर जितेश भोईर अपने कोटे में से डालते हुए व्यक्तिगत दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर डालते हुए आने वाली 14 गेंदें और महज 2 रन की आवश्यकता. दीप पाटिल व्यक्तिगत अपना योगदान देते हुए 4 गेंदें खेल चुके, 10 रन बनाए, एक चौका दागा उन्होंने अपने व्यक्तिगत पारी में. बल्लेबाज मैदान की तरफ रुख करते हुए अक्षय. इस बार बढ़िया यहां पे हुक किया. गेंद बल्लेबाज को लगी यहां पे रनों की भूख. यहां पे शॉट खेला, हुक आता हुआ ये जीत का परचम लहराने वाला चक्का अक्षय के बल्ले से. फंटूस 11 ये मुकाबला जीत चुकी है.